गोपनीय म्हणजे काय? आपण कर्मचारी म्हणून कार्यालयात काम करतो, तर आपल्यावर कोण कोण अवलंबून असते, म्हणजे आपल्या कुटुंबात कोणाकोणाचा समावेश असतो हे या नियमात सांगितलेलं आहे. स्वतः तसेच पत्नी अथवा पती सोबत राहत असो अथवा नसो. आलं का लक्षात तुमच्या? जे कर्मचारी समजा लेडीज असेल किंवा पुरुष असेल, पत्नी किंवा पुरुष पती आहे की नाही, हे दोन्ही त्याच्या कुटुंबात म्हणजे ते एकत्र राहत असो किंवा नसो. समजा एखादा कर्मचारी आहे त्याची पत्नी दुसरीकडे राहत असत, पण ती तिच्या कुटुंबातील सदस्य आहे. कर्मचाऱ्यावर अवलंबून असणारा मुलगा, अविवाहित मुलगी, सावत्र किंवा दत्तक अपत्य. बरोबर आहे ना? मुलगा त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असतो 18 वर्षाखाली असल्यामुळे. अविवाहित मुलगी सुद्धा त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असते. एखादा कर्मचारी सावत्र किंवा दत्तक अपत्य सुद्धा आपल्या जवळ ठेवतो, ते सुद्धा त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये मोडते. कर्मचाऱ्याच्या अथवा पती किंवा पत्नी या नात्याने निर्माण झालेले व त्या कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेली अन्य व्यक्ती. म्हणजे आता मुलगा, अविवाहित मुलगी, सावत्र, दत्तक हे तर त्याच्या कुटुंबात आलं, परंतु एखादा कर्मचारी, जसा मी कर्मचारी आहो, माझ्या लहान भावाचा मुलगा समजा माझ्याकडेच राहत असतो असेल, तो माझ्यावर डिपेंड आहे, माझ्याकडेच राहतो आणि माझ्यावर डिपेंड आहे, अशा वेळी तो सुद्धा माझ्या कुटुंबाचा सदस्य असल्यावर मानावा लागेल, असं या नियमानुसार म्हटलं आहे. म्हणजे कर्मचाऱ्याच्या पती अथवा पत्नी या नाते निर्माण झालेले व कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेला अन्य व्यक्ती, किंवा म्हणजे माझ्या मिसेसची बहीण आहे, ती सुद्धा, तिला कोणी नाही आहे, ती सुद्धा आता अविवाहित आहे किंवा माझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहे, ती माझ्याकडेच राहते, तर ती सुद्धा माझ्या कुटुंबातली सदस्य आहे, असं या नियमानुसार आहे. कुटुंबाच्या व्याख्येमध्ये नमूद असलेल्या व्यक्तींनी कर्मचाऱ्याची समाजातील प्रतिष्ठा लक्षात घेऊन गैरफायदा घेण्याच्या दृष्टीने काही गैरकृत्य केले तर त्याची जबाबदारी कर्मचाऱ्यावर येईल व त्यासाठी अशा कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी करता येऊ शकते. समजलं तुम्हाला? तसा आता माझ्या कुटुंबात माझा मुलगा आहे, माझ्या मुलानं बाहेर काही गैरकृत्य केलं आणि त्याच्यामुळे माझी प्रतिष्ठा समाजातली कमी झाली ना. माझ्या मुलानं गैरकृत्य केल्यामुळे माझी समाजातली प्रतिष्ठा कमी झाली कर्मचारी म्हणून. तर मी सांगितलं, माझ्या म्हणण्यावरून त्यांनी केलं असं गृहीत धरून माझ्यावर सुद्धा शिस्तभंगाची कार्यवाही करता येऊ शकते. किंवा एखाद्या वेळी आता माझा साळा आहे आणि साळ्यानं एखाद्याकडून तिच्या पद्धतीनं पैशाची मागणी केली, पैसे घेतले वगैरे, आता हे चुकीचं आहे ना, तू कारण माझ्या तो कुटुंबातील सदस्य आहे. अशा वेळी त्या माझ्या कुटुंबातील सदस्यांनी केलेला गुन्ह्यास मी कारणीभूत आहोत असं समजून माझ्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुद्धा होऊ शकते. म्हणून माझ्यासोबतच माझ्या कुटुंबातील सदस्यांनी सुद्धा नियमाचे तरतुदीचं पालन करणे आवश्यक आहे, ठीक आहे नाही?